हॅलो लेडीज, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की पास्टमधून बाहेर निघण्यासाठी मी काय करते किंवा मी काय केलं ते. तर फर्स्ट थिंग फर्स्ट, हा पास्ट जो असतो ना, तो खूप आपल्याला, जर आपला चांगला असेल तर आपल्याला खूप चांगलं फील करवतं आणि वाईट असेल तर आपल्याला ते सारखं बॅक ऑफ द माइंड चालू राहतं की हे खूप वाईट झालं किंवा ते खूप वाईट झालं. फॉर एक्झाम्पल, वॉट एव्हर इट इज, तुमच्या लाईफमध्ये काही वाईट घटना घडली असेल तर त्याच्याबद्दल विचार करणं थांबवण्यासाठी काय करायचं आहे की जेव्हा केव्हा पण आपल्या मनामध्ये विचार आला की बाबा हे नव्हतं व्हायला पाहिजे, तर तेव्हा पटकन काय म्हणायचं आपण स्वतःला की स्टॉप. ओके, सो आपल्या मेंदूला एक असा सिग्नल भेटतो की ही गोष्ट मी विचार करायला गेलो की आपण बोलायचं आहे स्टॉप. ओके, जर तुमच्या पास्टमध्ये खूप वाईट घटना घडली आहे तर त्याचा जेव्हा पण तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल तेव्हा म्हणायचं की स्टॉप. ओके, आणि दुसरी, जर तुमच्या पास्टमध्ये खूप चांगली गोष्ट घडली आहे आणि तुम्ही असं विचार करताय बापरे ही किती चांगली गोष्ट घडली आहे माझ्याबरोबर, असं घडायला पाहिजे तसं घडायला पाहिजे, वॉट एव्हर इट इज. ओ गॉड, सॉरी. तर मी म्हणत होते की समजा जर खूप चांगली गोष्ट घडली आणि तुम्ही चांगली गोष्ट रिमेंबर करताय, तर तेव्हा पण तुम्ही काय करा माहिती का, एका पॉईंट नंतर पण आहे ना त्याच्याबद्दल विचार करणं थांबवा. ओके, सो ह्याचं कारण असं आहे की आपण मग पास्टमध्येच राहतो, आपल्या फ्युचरमध्ये किंवा आत्तामध्ये आपण लक्ष देत नाही. पास्टमध्ये चांगलं घडलं इट्स ओके, वाईट घडले पण इट इज ऑल्सो ओके. कारण आपण आयुष्य जगतो, आपण काय रोबोट नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलंच घडत जाणार आहे किंवा खूप वाईटच घडत जाणार आहे. इट अ रोलर कोस्टर. सो जेव्हा केव्हा पण तुम्हाला असं वाटतं ना की बाबा माझ्या लाईफमध्ये खूप चांगलं काहीतरी घडलं आहे पास्टमध्ये, सो जेव्हा केव्हा पण तुम्ही 5 ते 10च मिनटं त्याच्याबद्दल विचार करा किंवा तेवढा 1-2 मिनटासाठीच त्याच्याबद्दल विचार करा. कारण माहिती आहे का, तुम्ही पास्टमध्ये गुंतून राहणं इज नॉट ओके फॉर एनीवन. तर मग जेव्हा केव्हा पण तुम्ही पास्टबद्दल विचार करसाल, वाईट विचार करसाल, तेव्हा आपल्या मेंदूला बोलायचं की स्टॉप. सो त्याच्यामुळे काय होतं की आपण वाईट विचार करतो ना, तो स्टॉप होतो. आपल्या मेंदूला मग सिग्नल भेटतो की स्टॉप, इन द सेन्स की आपण ते विचार नाही करायचा. आणि जेव्हा केव्हा पण आपण चांगला विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूला बोलायचं थँक्यू. ओके, सो थँक्यू बोलल्याने काय होतं की तो विषय तिथं कट होतो. आणि तुम्ही त्याच्या ऐवजी काय करा माहिती आहे का, की इन फ्युचर समजा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे की तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्हाला जॉब पाहिजे, अशा ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत, सो त्या गोष्टींबद्दल विचार करा. नॉट इन अ फ्युचर टेन्स, इन अ प्रेझेंट टेन्स. लाईक की तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्ही म्हणा की मला खूप जास्त चांगला जॉब मिळाला आहे, किंवा तुम्हाला घर घ्यायचं तर मी खूप चांगलं घर घेतलं आहे. सो ह्या ज्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रेझेंट टेन्समध्ये बोलता ना, की मग आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते अट्रॅक्ट करायला चालू करतं. आणि हे मला माहिती आहे की खूप जणांना माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खूप आता बज आहे याचं, पण हे रिअल आहे, हे खरंच घडतं. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा की ह्याच्यामध्ये काहीही व्हॉट यू कॅन से की कुणाचं नुकसान नाही आहे किंवा काही रिस्क नाही आहे का, तुम्ही काय इन्व्हेस्ट करताय. सो जेव्हा जेव्हा पण तुम्हाला पास्टबद्दल विचारेल चांगला वाईट, तेव्हा वाईट विचाराला स्टॉप आणि चांगल्या विचाराला थँक्यू बोलून पुढे सरकायचं. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते आपण प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं आहे. आणि हे दिवसभर करायचं नाही आहे. एक तुम्ही 10 ते 15 मिनटं तुमचे ठेवायचे दिवसामधले, झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावर. सो हे जेव्हा जेव्हा तुम्ही हे करसाल ना, तर तुम्हाला आहे ना एक माइंडमध्ये खूप फ्रेशनेस, एक एनर्जी येते की ते फ्युचरमध्ये जे आपल्याला काय पाहिजे ना ते अट्रॅक्ट करण्याची. सो याच्यामुळे काय होतं की पास्टमधल्या वाईट एक्सपिरियन्स पण आपले थांबतात आणि चांगले एक्सपिरियन्स पण आपल्याला अजून चांगले एक्सपिरियन्स यायला चालू होईल जेव्हा केव्हा तुम्ही ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कराल तेव्हा. सो ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कशी करायची याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तोपर्यंत बाय. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी अजून एकच सबस्क्रायबर आहे, तो प्लीज माझ्या अशा चांगल्या चांगल्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा मला. बाय.